नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। विदर्भामध्ये होत असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये आज खरं तर अजितदादा पवार हे विरोधकांची बाजू घेताना आपल्याला दिसले। हे असं नवीन पायंडा पाडू नका। तुम्हाला संधी देतो, नका देऊ परवानगी। बोलायला वेळ दिला पाहिजे अध्यक्ष महोदय। अरे पुढे ऐका तर, अरे डेव्हलप तर करू दे। मी त्यांना बोलायची संधी दिल्यानंतर दादानी अडवायचं नसतं, पण दादानी अडवलं। काय कुणाचा कुणाला मेळ नाही। तुम्ही हल्ली भयंकर अभ्यास करायला लागलात, मला आनंद आहे। आणि तुमच्या मतदारसंघाचाच एरिया आहे अध्यक्ष महोदय। सुनील प्रभू यांनी मुंबईच्या पाण्याच्या प्रश्नावर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला, मात्र अध्यक्षांनी त्यांना बोलण्याची परवानगी दिली नाही। त्यांचं झाल्यावर देतो। प्रभूजी देतील प्रभूजी। बहिणीवर अन्याय करू नका। त्यांची हरकत ऐकूया जाऊ का? ठीक आहे, बसा बसा, मला परवानगी द्या। बसा। मुंबई शहरामध्ये पाऊस जे धरण क्षेत्र आहे तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात पडून देखील पाणी वाहतंय धरणातून, परंतु मुंबई शहरातल्या काही भागामध्ये उत्तर अरे हरकत आहे पुढे ऐका। अरे पुढे ऐका तर, अरे डेव्हलप तर करू दे। जनप्रक्षोभ होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा माझा हरकतीचा मुद्दा आहे। अध्यक्ष महोदय, जनप्रक्षोभ होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असा माझा हरकतीचा मुद्दा आहे आणि याला सरकार जबाबदार असेल। मला बोलू द्या अध्यक्ष महोदय। सन्मान्य सदस्य, हे बरोबर नाही। आयुधांचा चुकीचा वापर करण्याला मी मुळीच परवानगी देणार नाही। त्यावर अजितदादांनी अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो असं सुनील प्रभू यांना सुनावलं। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 50 हरकतीचे जे जे मुद्दे उपस्थित होतील त्या सर्व मुद्द्यांवर अध्यक्ष निर्णय देतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल। नाही तसं नाही। एक ठीक आहे, मांडायला देतो। 1 मिनिट बसा तर 1 मिनिट बसा। ठीक आहे, देतो 1 मिनिट बसून तर घ्या। आपण पुस्तिका नीट वाचा, नियम कुठचे कधी वापरायचे असतात त्याची माहिती घ्या आणि मग अशी हरकत सादर करा। हे असं नवीन पायंडा पाडू नका। कायदा सुद्धा प्रश्न निर्माण झाला तर सरकार जबाबदार राहील। ठीक आहे, नका देऊ मला परवानगी। तुम्हाला संधी देतो, नका देऊ परवानगी। खरी सुरुवात झाली ती म्हणजे नाना पटोले यांनी जेव्हा स्थगन प्रस्तावाबाबत अध्यक्षांना प्रश्न विचारला। माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर असा आहे, काय झालं अध्यक्ष महाराज, तुम्ही सुनील प्रभूला बोलायला संधी दिली, त्यांनी संधी घेतली, मी नाही दिली। ऐका ना अध्यक्ष महाराज, तुम्ही दिली पण दादा तिथे उभे झालेत। दादानी सांगितलं, पण तुम्ही त्यांना बोलायची संधी दिल्यानंतर दादानी अडवायचं नसतं, पण दादानी अडवलं। असो, मी त्याच्यावर जाणार नाही अध्यक्ष महाराज, मी त्याच्यावर जाणार नाही। पण अध्यक्ष महाराज, मी जो तुम्हाला पॉइंट ऑफ प्रोसिजर उभा केला की जो आज आम्ही स्थगन दिलेला आहे, स्थगन आज तुम्ही याच्यावर दिलंच नाही का? ऑर्डर ऑफ डे वर, ऑर्डर ऑफ द डे मध्ये जो क्रम आहे त्याप्रमाणे कामकाज होईल। नाही आहे आज स्थगन नाही ना अध्यक्ष महाराज, आज गिलोटिंग नाही आहे अध्यक्ष महाराज। त्यावर भास्कर जाधव यांनी देखील नाना पटोले यांना या मुद्द्यावर सपोर्ट केला स्थगनाच्या प्रस्तावावर। माझ्याही हातामध्ये पुस्तक आहे। सन्मान्य सदस्य नाना भाऊंचा फक्त एवढाच मुद्दा आहे की आज आपण स्थगन प्रस्ताव ऑर्डर ऑफ डे वर का दाखवलेत नाही। मुद्दा 5 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, तुम्ही हल्ली भयंकर अभ्यास करायला लागलात, मला आनंद आहे। मी रोजच बघतोय। मला वाटतं मी 95 पासून असताना अनेक वेळा तुम्ही एकत्र बसून काही चर्चा केलेली ती आपल्या दोघांनाच माहिती आहे। पण ते असो, तर अध्यक्ष महोदय, एवढाच मुद्दा आहे की त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आज आपण फक्त स्थगन प्रस्ताव का दाखवले नाहीत। त्यावेळेला फायनान्शियल बिझनेस ट्रान्झॅक्ट होत असतो सभागृहात, त्यावेळेला स्थगन प्रस्तावाला आपण विचारातच घेत नाही। आणि मग अजितदादांनी खऱ्या अर्थानं विधानसभा अध्यक्षांचे कान टोचले आणि हा मुद्दा जो आहे स्थगनाचा तो तुमच्याच मतदारसंघातील आहे, त्यामुळे यावर चर्चा झाली पाहिजे असं अध्यक्षांना सुनावलं। आपल्या मतदारसंघामध्येच ती लोक तिथं बोटीमध्ये बसायला गेलेली आहेत। त्यातले 13 लोक काल मृत्युमुखी पडली। अधिवेशन चालू असताना अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर अध्यक्षांना अधिकार आहे की बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून आज जीव गेलेत। आज तुमच्या आमच्या घरातलं जर कोणी तिथं गेलं असतं तर ते आपल्याच घरातलं गेल्यासारखे आहेत। काही त्यांचं घेणं ना देणं, ती बोट चालली काय, दुसरी येऊन त्याला धडकती काय, कुणाचा कुणाला मेळ नाही। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या 13-14 कोटी जनतेला वाटेल की वो हे सभागृह चाललेलं आहे, इथं माणसं
त्या ठिकाणी इतकी मृत्युमुखी पडलेली आहे आणि त्याचा मुद्दा काढला जातोय, मांडायचा प्रयत्न केला जातोय. त्यांचा मांडण्याचा अध्यक्ष महोदय अधिकार आहे. या संदर्भात आज जरी त्या पुरवणी मागण्या वगैरे असल्या तर अध्यक्ष महोदय, एखादी व्यक्ती म्हणजे काही गंभीर घटना घडली तर ताबडतोब बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून स्थगन स्वीकारला जातो आणि चर्चा केली जाते. पण ह्याच्यात अध्यक्ष महोदय 13 लोक गेलेले आणि तुमच्या मतदारसंघाचाच एरिया आहे अध्यक्ष महोदय. आज कुणीचं कोण प्रवासी असतील काय असतील त्याच्याबद्दल काल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काही निवेदन त्या ठिकाणी केलेलं आहे. पण तो अधिकार तरी एक तर 5 दिवसाचं अधिवेशन, 5 दिवसात काल झालेली घटना, माझी विनंती आहे की तो तुमचा अधिकार आहे परंतु बोलायला वेळ दिला पाहिजे अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे. एकंदरीत हा जो काही विषय आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बघायला मिळाला तर अजितदादा आजही कशा प्रकारे कधीही कोणतीही भूमिका रोखठोकपणे मांडू शकतात हे दादांनी पुन्हा एकदा आज विधानसभेत दाखवून दिलं. योग्य विषय असेल तर विरोधकांची बाजू घ्यायला देखील अजितदादा मागे पुढे बघत नाही. एवढंच नव्हे तर अजितदादांनी जेव्हा अध्यक्षांना सुनावलं, अर्थात विनंती केली की या मुद्द्यावर विधानसभेमध्ये चर्चा झाली पाहिजे, कारण महाराष्ट्रातील जनता काय म्हणेल की एकीकडे 13-14 लोक अपघातामध्ये मृत्युमुखी पडत आहेत आणि विधानसभेमध्ये आपल्या आमदारांना या विषयावर चर्चा करायला देखील वेळ नाही आहे. आणि अध्यक्ष महाराज, हा जो विषय आहे तुमच्याच मतदारसंघातील आहे, त्यामुळे यावर चर्चा झाली पाहिजे असं अध्यक्षांना अजितदादा पवार यांनी ठणकावून सांगितलं. त्यावर अध्यक्षांना देखील अक्षरशः नाईलाजानं डोक्याला हात लावून चर्चेला वेळ द्यावा लागला आणि त्या पद्धतीनं पुढे मग अध्यक्षांनी निर्णय दिला. यावर तुम्हाला काय वाटतंय? एकंदरीत आज जे काही बघायला मिळालं चित्र विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनात, त्यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.